बागडा कसा दिला? 100 रुपयाना. कोलंबी कशी दिली? 300 रुपयान प्लेट हा. कशी सुरमई दिली? पापलेट पण 300 ना. लॉलीपॉप कशी दिला ताई? 200 रुपयाक 7. आणि खेकडा थाली कशी दिली? 400 रुपयाना. खेकडा मसाला असणार 300 रुपयाला. आणि चिकन मसाला आहे, कोलंबी मसाला आहे, चिकन सुक्का आहे, मटन मसाला आहे, खेकडा मसाला आहे, लॉलीपॉप आहे, कोलंबी फ्राय आहे, कलेजी मसाला आहे. आणि पिझ्झा कसा दिला? 50 रुपये तयार थालीपीठ करून कशी दिली? भेटणार. 100 रुपयाला 2 पीठ. कल्याण कोकण महोत्सव मध्ये आलात आणि अशा प्रकारे मजा जर नाही केली पाळण्यात बसून तर तुम्ही कल्याण कोकण महोत्सवाचा मजा घेतलीच नाही. शिवरायाचे शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस याच्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालवलं आहे कल्याणला 100 फुटी रोडला चाललो आहे कल्याण कोकण महोत्सव. हा महोत्सव सुरू झालेला आहे 20 फेब्रुवारी आणि लास्ट डेट असणार आहे 1 मार्च. टायमिंग असणार आहे संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. आजच्या ब्लॉगमध्ये कल्याणचा कोकण महोत्सव कसा असतो हे तुम्हाला बघायला मिळणार. तर चला आता पटापट मी निघतो आणि भेटतोय तुम्हाला कल्याण कोकण महोत्सवच्या एंट्री समोर. फ्रेंड्स, आपण कल्याण महोत्सव इकडे आलेलो आहेत आणि इकडे मागे बघा किती सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा तसं दाखवलेलं आहे. चला बघूया आपण. हा एंट्री असणार आहे आपल्या कल्याण कोकण महोत्सवचा. हा एंट्री असणार आहे इकडच्या साईडला आणि इकडनं आपण आता आतमध्ये जाणार आहोत. इकडनं आपण आतमध्ये गेल्यानंतर ना समोरच्या साईडला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचं आपल्याला दर्शन होणार आहे. आणि खूप सारे इकडे कल्याणमध्ये राहणारे लोक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडे उभे राहून लहान मुलंसुद्धा फोटो वगैरे काढतात. इकडे बघा खूप छान वगैरे हे दाखवणं गरजेचं आहे कारण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर उभे राहून फोटो काढणं हे आपलं सौभाग्य आहे. कारण आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आणि महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि यांच्या मावळ्यांनी खूप काही केलेलं आहे. आता तुम्ही इकडे बघितला हे इकडे असं दाखवलेलं आहे आणि पुढच्या साईडला आपण गेल्यात तर इकडच्या साईडला अजून सुद्धा आहे. इकडनं रायगड दाखवलेला आहे जसे तसा उभारणी केलेली आहे. राजधानी रायगड हे दाखवलेलं इकडे बघा हे तशाच्या तशी उभारणी इकडे केलेली आहे. आणि याच्या आतमध्ये भजनी मंडळी भजन वगैरे करताना श्री जगदीश्वर महादेव मंदिर हर हर महादेव. इथं पूजाविधी चालू आहे. पंडित वगैरे इकडे पूजा वगैरे करतात. श्री जगदीश्वर महादेव मंदिर बघितले. समोर बघितला आपला छत्रपती शिवाजी महाराज हे मस्तपैकी आपल्याला दर्शन झाला. पुढे गेला आपण राजधानी रायगड वगैरे बघितली आणि इकडनं आल्यानंतर समोरच मिठाईचं खूप मोठं स्टॉल आहे. कशी पाव दिली दादा? मालवणी खाजा 60 रुपये पाव आणि पेटा 50 रुपये पाव. तिला मेसूर 70 रुपये पाव. हे बघा बघितलं तुम्ही या साईडला खूप सारे मिठाई इकडे लावलेले आहेत आणि पुढच्या साईडला आपण गेलो तर पुढच्या साईडला लेडीजचे कटलेटचं स्टॉल आहे. इकडच्या साईडला सर्व प्रकारचे कटलेटचं सामान इकडे लावलेलं आहे. मोत्याच्या माळा वगैरे आहेत, हेअरफिन्स वगैरे आहेत, कानातले वगैरे आहेत आणि इकडे सेल लावलेला आहे. कुठलेही घ्या 10 रुपयाला म्हणजे किंमत त्याची गरज नाही. कुठल्याही एक वस्तू घ्या 10 रुपयाला. किती सुंदर अशा वस्तू असतात इकडे बघा. खूप अशा सुंदर हेडफोन्स वगैरे आहेत, कानातले वगैरे आहेत. खूप भारी वस्तू इकडे लावलेल्या आहेत. आणि पुढच्या साईडला गेला तर 120 रुपये. कुठल्याही लहान मुलांचं खेळणं घ्या 120 रुपयाला असणार आहे. त्याच्यामध्ये बघा ना किती सुंदर असे खेळणे असणार आहेत. हे सर्व 120 रुपयाला असणार आहेत. हे सर्व खेळणे इकडे दिलेले आहेत. हे सर्व 120 रुपयाला असणार आहेत. आणि मागच्या साईडला पण खूप साऱ्या अशा गाड्या दिलेल्या आहेत. या सर्व गाड्या 120 रुपयाला असणार आहेत. या स्टॉलवरती सर्व प्रकारच्या गाड्या या लहान मुलांची खेळणं हे 120 रुपयाला असणार आहे. चला आपण पुढे जाऊया. साईडला आला तर मोत्याचे हार वगैरे इकडे बघा. मोत्याच्या मालांचे हार वगैरे इकडे दिलेले आहेत. छान दिलेले हार वगैरे. कशा दिले दादा? 100ला. कुठलं पण घ्या 100 रुपये ना. इकडे साईडला बघा तुम्ही घंटणी किती सुंदर अशा लावलेल्या आहेत. आता ना ट्रेंडिंगला आलेल्या चंद्रकोर घंटणी असते. इयरिंग पण असतात त्याच्याबरोबर 180 रुपये असतात दादा बोलतात. हे 150 रुपये. आणि खालच्या साईडला इकडे आल्यात हे 150 रुपयाला असतात. हे खालच्या इकडे लावल्या ह्या 150 रुपयाला असणार आहेत आणि वरच्या लावल्या त्या 180 रुपयाला असतात. साईडला
300 रुपयाचा असणार आहे. एका साईडला हे 500 रुपयाला असणार आहे. तिकडे बघा सगळ्यांची अलग अलग किंमत असणार आहे. खूप सारे युनिक हार इकडे बघायला भेटले या दादांच्या स्टॉलवरती. मोत्याच्या माळा वगैरे बघितल्या, गंठणी वगैरे बघितला, पेंडन वगैरे बघितला, खूप सारे. चला आपण पुढे जाऊया आणि पुढच्या साईडला आपण आल्यानंतर ना पुढच्या साईडला अजून एक स्टॉल आहे. यांच्याकडे ना राजस्थानचे सर्व प्रकारचे लोणचे इकडे लावले आहेत. इकडे बघा कुठला पण लोणचा घ्या 100 रुपयाला पाव किलो. मिक्स लोणचा घ्या, या मिरचीचा लोणचा घ्या, या आवळ्याचा लोणचा घ्या किंवा करवंदांचा लोणचा घ्या, लोणचे लसूणचा लोणचा घ्या, मिरचीचा लोणचा घ्या, सर्व प्रकारच्या लोणच्यावर चटण्या 100 रुपये पाव. या दादांचं स्टॉल होतं. आता आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला इकडे गेला बघा लहान मुला मुलींच्या कंपॉस वगैरे इकडे लावलेले आहेत. स्केच पेन वगैरे आणि त्यांचं मार्कर इकडे ठेवलेले आहेत. हे सर्व 100 रुपयाला असणार. इकडच्या साईडला कुठलाही घ्या त्यांची किंमत इकडे 100 रुपये फिक्स असणार आहे. किचन्स बघा ना कसे गणचेच किचन आहेत. हे सर्व 100 रुपयाला असणार आहेत. आणि इकडच्या साईडला आपण पुढच्या सेक्शनला आलो तर पुढच्या सेक्शनला पूर्ण असे 50 रुपये किंमत दिलेली आहे. आणि 50 रुपयामध्ये बघा बॉल वगैरे आहेत वगैरे. आणि इकडे बघा एक छोटीशी दिदी ही सुद्धा इकडं खेळणं घ्यायला आल्या. इकडं हाय इकडे बघा अशा प्रकारे हे असणार आहेत. खूप सारे असे हे सर्व 50 रुपयाला असणार आहेत. तुम्ही नेल कटर घ्या, चाकू घ्या, या गाडीवाला हे पण शॉपनर आहे. हे पण 50 रुपयाला असणार आहे. पुढच्या साईडला बघितलं खूप सारे खेळणे इकडे दिलेले आहेत. हे सर्व 50 रुपयाला असणार आहेत. आणि इकडे पुढच्या साईडला सेक्शनला गेलो आपण तर पुढच्या सेक्शनला पण असंच असणार आहे. 40 रुपयाचं सेक्शन असणार आहे. इकडे खूप सारे सुंदर असे किचन इकडे दिले बघा. हे सुंदर असे किचन इकडे दिलेले आहेत. आणि इकडे साईडला खूप सारे अजून वस्तू दिलेले आहेत. इकडे बघा हे असं मुंडकं चेंज करते. हा एक किचन आहे. हा एक असणार आहे. आणि काउंटसाठी हे दिलेलं आहे छोटंसं. हेच इकडे दिलेलं आहे. हे सर्व 40 रुपयाला असणार आहे. आणि शॉपनर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे हे सर्व 40 रुपयाला असणार आहेत. लिंबू निपळण्यासाठी असणारे हा पण 40 रुपयाला असणार आहे. मोठ्या स्टॉलवर तिकडे आलेले आहेत. या इकडे बघा गृहिणी पापड लोणचे यांच्याकडे सर्व प्रकारच्या चटण्या लोणचे इकडे लावलेले आहेत. कसं पाव दिलं लोणचं आपण 100 रुपये पाव. इकडे बघा खूप सारे असे लोणचे लावलेले आहेत. तुम्ही चटण्या घ्या, या मिरचीचा लोणचा घ्या, लसूणचा लोणचा घ्या, या सर्व प्रकारचे लोणचे इकडे लावले आहेत. हे सर्व 100 रुपये पाव असणार आहे. आणि या दादांचे स्टॉल आहे. तुमच्या साईडला गेलं मका पापड, आलू पापड, पोहा पापड हे सर्व इकडे दिले आहेत. आणि नाचणीचे पापड वगैरे दिले आहेत. काही कसे दिले आपण का साईडला तुम्ही घेतले तर 100ला 3 असणार आहे. आणि तिकडच्या 100ला 2 असणार. म्हणजे तिकडच्या साईडचे मोठे आहेत ते 100ला 2 असणार म्हणजे 50 रुपयाला एक. आता समोर इकडे आलात तर आपल्या घरामध्ये लागणारे पेस्ट कंट्रोल वगैरे सर्व प्रकारचे आयुर्वेदिक औषध इकडे लावलेले आहेत. आपल्याकडे गावावरून येणारा कोल्हापूरचा तूप आहे. हा कोल्हापूरचा तूप आहे. हा कितीचा डबा असणार आहे 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो असणार आहे. तो अर्धा किलोचा आहे. हाफ किलो. गाईचा आहे का म्हशीचा गाईचा आहे आहे, गाईचा. हा गाईचा आहे. पुन्हा गाईचा तूप असणार आहे. 800 रुपये किलो असणार. इकडे साईडला बघा मनुका आहे आपल्याकडे नाशिकची. नाशिकची मनुका आहेत. ती मनुका कशी दिली ताई 200ला पाव किलो. 200 रुपये पाव किलो. आणि इकडे साईडला जे बिस्किट वगैरे दिलेले आहेत गेहू बिस्किट कसे पाव दिले हे 60ला 1 100ला 2 पॅकेट आहे. 60ला 1 100ला 2 असणार आहे. हे पण आपले गव्हाचेच आहेत. त्याच्यामध्ये ओवा जिरा वगैरे आहे. पोहा जिरा वगैरे हे पण गव्हाचे. हे कसे पाकिट दिले 60 रुपये. 60ला 1 100ला 2. 60ला 1 100ला 2 अशा प्रकारे असणार. म्हणजे नाचणीची बिस्किटं घ्या, गव्हाची घ्या, ज्वारीची घ्या. हे चोकोस आहेत. हे कसे पाकिट दिले चॉकलेट 100 रुपये ते पाव किलोचं पॅकेट आहे. हे चॉकलेट आहेत, नाचणी आहे, स्ट्रॉबेरी आहे. हे चॉकलेट आहे, नाचणी आहे, स्ट्रॉबेरी अशा फ्लेवर्समध्ये बिस्किटं असतात. इकडे साईडला तुम्ही बोला ना शेजवान चटणीमध्ये चकल्या वगैरे आहेत. हे कसे दिले पाकिटं हे 80ला 1 150 मध्ये 2 आहेत. 800ला 1 150ला 2 असणार. या ताईंच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे बिस्किटं बघितले आपण. तूप वगैरे बघितलं आणि त्याची किमती वगैरे बघितल्या. चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. रुद्र किड्स हाऊस या डिक्शनरी पण आहे. लहान मुलांची खेळणी सुद्धा आहेत. इथे सर्व प्रकारचे लहान मुलांचे खेळणे इकडे लावलेले आहेत. मग या मावशींच्या स्टॉलवरती इकडे आलेले आहेत. त्यांच्याकडे ना कोकणचा स्पेशल इकडे मसाले इकडे लावलेले आहेत. घरगुती मालवणी मसाला, गरम मसाला कसा दिला गरम मसाला 200 रुपये पाव हा. हा मच्छीचा मसाला आहे. मच्छी मसाला कसा दिला तो 170 रुपये पाव आहे. घरगुती मालवणी मसाला कसा दिला हा एकदम भाजलेला मिरचीचा एकदम चांगला मसाला भाजको मसाला बोलतात ते. हा 200 रुपये पाव आहे. लसूण चटणी कशी दिली ती 50 रुपये 100 ग्रॅम आहे. अरे तिलाची चटणी कशी दिली ती पण 50 रुपये 100 ग्रॅम आहे. काळा मसाला कसा दिला तो 200 रुपये पाव आहे. आणि आपली घरची गावठी हळद कशी दिली 100 रुपये पाव. 125 रुपये पाव. लाल पोहे आहेत पोहे असं बघा. हे कसे दिले आपण जे 40 रुपये पाव किलो असतो. 40 रुपये पाव किलो. ब्राऊन राईस याला बोलतात. बॉडी बिल्डरसाठी खूप फायदा असतो. कसा पाव आहे? हे खूप शोधतात. हे मोसममध्ये मला वाटणार इकडे साईडला घरचा राईस 140 रुपये आहे. मुठी हाड कसं दिलं ते 50 रुपये आहे. हे खूप उपयोगी कोकमच्या बियांपासून तयार केलेला असतो. आपल्या बॉडीमध्ये
जलवात असेल तेव्हा आपले पाय वगैरे फाटतात, त्यावेळेला असं याला रंगसून लावलं ना तर 4-5 वेळेला यूज केल्याने आपले पाय पुन्हा रिकवर होऊन जातात आणि पहिल्यासारखे एकदम गुलगुलीत होऊन जातात. खाजा मालवणी मालवणी खाजा इकडे दिलेला आहे. कसा दिला हा? 50 रुपये 50 रुपयाला दिलेला आहे. इकडे बघा लाडूसुद्धा दिले आहे शेंगदाण्याचे. कसे दिले? 80 रुपये 80 रुपये. शेवचे लाडू 70 रुपये. आणि इकडे बघा शेवचे लाडूसुद्धा आहेत आणि पोह्यांचा चिवडासुद्धा आहे. हा कसा दिला? 50 रुपये 50 रुपये. इकडे साईडला बघितला खूप साऱ्या असे वस्तू होत्या या मावशीच्या स्टॉलवरती. चला पुढच्या स्टॉलवर. टी शर्टचा स्टॉल आहे. इथे ना 5 मिनिटामध्ये आपण फोटो दिल्यानंतर आपल्या टी शर्टवरती पाहिजे तो प्रिंट काढून दिला जातो आणि खूप सारे असे टी शर्ट त्यांनी नाव वगैरे टाकून मागं दिलेले आहेत. आणि इथे बघा कॅटलॉग इकडे ठेवलेले आहेत. फक्त चॉईस करायचं नाव आणि आपल्याला. दादा टी शर्ट कसे दिले आपण? प्रिंट वगैरे करून. आणि आता जर मी नाव वगैरे सांगला तर तो नाव येईल का? म्हणजे आपण जे नाव सांगू ते उद्या भेटणार. आणि कॅटलॉगमध्ये आहे ते सर्व आता बघा कॅटलॉगमध्ये जेवढे पण तर तुम्ही चॉईस करणार त्या प्रकारची नावं तुम्हाला भेटणार. ऑन द स्पॉटमध्ये 350 रुपयाला टी शर्ट असणार आहे. या दादांचा स्टॉल असणार आहे. आणि इकडं साईडला तुम्ही बघितला तसं खाद्य सेशन चालू आहे. इकडं खिच्चा पापड, बटाटे ट्विस्टर हे देखील स्टॉल असणार आहे. समोरच्या साईडला आपण आला तर इकडं साईडला सर्व प्रकारचे मोजिटो इकडे लावलेले आहेत. या दादांच्या स्टॉलवरती आपण आलो आहेत. दादांच्या स्टॉलवरती सर्व प्रकारच्या बॅग इकडे दिलेल्या आहेत. 30 लोकांच्या पर्स वगैरे दिल्या आहेत. सर्व 250 रुपयाला असणार आहेत. चला पुढे जाऊया. इकडं साईडला आपण आल्यानंतर एक गुल्फीचं स्टॉल आहे. इकडं साईडला बघितला तर पाणीपुरीचा स्टॉल आहे. इथे तुम्हाला झटपट पाणीपुरी बनवून दिली जाईल. बटाटे ट्विस्टर या कूलर पिझ्झा इकडे बनवून दिला जाईल. हा स्टॉल इकडे असणार आहे. आणि इकडच्या साईडला आपण आलात या दादांच्या इकडे ना सर्व प्रकारचे मसाले इकडे लावलेले आहेत. दादा किती प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे? 11 प्रकारच्या वस्तू आहेत सगळ्या. 11 प्रकारचे मसाले दिले आहेत. तर कांदा लसूण मिरची कसं दिला? हा 150 रुपये पाव कांदा लसूण गोडा मसाला 150 रुपये पाव 150 रुपये पावचा. मालवणी मसाला हा 250 रुपये पाव आहे दादा. स्पेशल काळा मसाला हा 200 रुपये पाव. कोल्हापुरी मसाला कोल्हापुरी मसाला पण 200 रुपये पाव आहे. आणि स्पेशल काळा मसाला तो 250 रुपये पाव. धना पावडर कशी दिली? धना पावडर 100 रुपये पाव. मिरची पावडर तेजा मिरची पावडर 100 रुपये पाव. हळद कशी दिली? ही सेलमची हळकुंडे 100 रुपये पाव आहे. आणि सर्व प्रकारच्या मसाल्यांची किंमत वगैरे जाणून घेतली आपण. तर चला पुढच्या स्टॉलवरती जाऊया. दाबेली घ्या तुम्ही, या मंचुरियन राईस घ्या, या नूडल्स घ्या, या ग्रेव्ही मंचुरियन, ड्राय मंचुरियन हे सर्व इकडे दिलेलं आहे. हे कसं दिलं रे? 20 रुपये. आणि ट्रिपल फ्राईड राईस कसं दिलं? 50 रुपये प्लेट. आणि नूडल्स कशा दिल्या? 50 रुपये प्लेट असणार इकडे साईडला. ग्रेव्ही नूडल्स कशा दिल्या? 50 रुपये. ड्राय नूडल्स, ग्रेव्ही नूडल्स सर्व घ्या 50 रुपये असणार या स्टॉलवरती. आणि आपण पुढच्या साईडला गेलं तर इकडे साईडला कूलर पिझ्झा वगैरे आहे आणि पिझ्झा वगैरे आहे. या दादांचा हा स्टॉल असणार आहे. या दादांच्या दादा पिझ्झा कसा दिला आपण? पिझ्झा आपल्याकडे 50 रुपयापासून स्टार्ट आहे दादा. 50 रुपयापासून स्टार्ट आहे. कूलर पिझ्झा कसा दिला? कुल्लर पिझ्झा 100 रुपीज. आपल्याकडे पूर्ण फ्लेवर आहेत सगळे. इकडे बघा मोमोज पूर्ण इकडं मेन्यू इकडे दिलेला आहे आणि त्याचे प्राईस वगैरे दिलेले आहेत. त्या दादांच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे पिझ्झे मिळतील. आणि पोटॅटो ट्विस्टर कसं दिलं आहे? 50 पासून स्टार्ट आहे. 100 फ्लेवर आहेत आपल्याकडे. या दादांच्या स्टॉलवरती बघितलं कूलर पिझ्झा आणि पोटॅटो ट्विस्टर हे बघितलं. याची किंमत वगैरे बघितली. चला पुढच्या साईडला जाऊया. अशाच प्रकारे खूप स्टॉल वगैरे. लहान मुलगा इकडे मस्त आनंद घेतो आहे. आणि इकडे साईडला बघितला तर फेमस भेळ असणारे या दादांचं स्टॉल असणार आहे. इकडे बघा सुखी भेलचं एक स्टॉल आहे. आणि इकडं सुखी भेल, ओली भेल किंवा पाणीपुरी हे इकडे समोर बनवून देतात. दादा कशी दिली भेल? 50 रुपयाला भेळ असणारे या स्टॉलवरती. थालीपीठ कशी दिली? 100 रुपयाला 2 पीस. पिझ्झा कसा दिला? 50 रुपयाला चीज कॉर्न पिझ्झा. आणि इकडं कोथिंबीर वडी कशी दिली? 50 रुपयाला. आलू वडी कशी दिली? सेम 50 रुपये. आणि खिच्चा पापड कसा दिला? 50 रुपये. या सर्व 50 रुपयाचा स्टॉल आपला. साऱ्या डिशेसची किंमत 50 रुपयेच आहे. आणि बघितलं खूप साऱ्या डिशेस होत्या आणि त्याची किंमत वगैरे बघितली आपण. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. त्यांचाच सेम स्टॉल आहे. आणि इकडं साईडला सर्व प्रकारचे मोहितो अवेलेबल आहे आमच्याकडे. ही पूर्ण लिस्ट आहे. त्याच्यामध्ये मोहितो आहे, बोबा अवेलेबल आहे. आणि आमचा मेन म्हणजे बेस्ट सेलर्स जे आहे ज्याच्यामध्ये व्हर्जिन मोजितो आहे, हायड्रेशन स्पेशल आहे, सगळं अवेलेबल आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या टाईप्समध्ये तुम्हाला फ्लेवरमध्ये अवेलेबल मिळेल. मोहितो आहे आणि बोबा टी पण अवेलेबल आहे. नक्की व्हिजिट करा. कसं दिलं तुम्ही? हा कोणता पण फ्लेवर घ्या तुम्ही 50 रुपयाला आहे. कुठला फ्लेवर घ्या, कुठल्याही प्रकारचा मशीन घेतला यांच्या स्टॉलवरती 50 रुपयाला असणारे खूप सारे फ्लेवर्स आहेत, खूप सारे व्हरायटी आहेत. चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया. या दादांच्या स्टॉलवरती आपण आलेलो आहे. दादांच्या स्टॉलवरती खरवस इकडे विकायला आहेत महोत्सवमध्ये. गुळाचा खरवस कसा दिला आपण? 120 ला 120ला. इकडे बघा हा गरम खरवस आहे. या दादांच्या स्टॉलवरती गुळाचे खरवस
आपल्याला बघायला भेटणार. हे सर्व खरवसांची किंमत आपण बघितली. चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. इकडच्या साईडला आपण आलो 20 रुपयाला आईस्क्रीम असणार आहे या दादांच्या स्टॉलवरती. असे कोण असणार आहेत चॉकलेट आईस्क्रीम इकडे असणार आहे 20 रुपयाला दादांच्या स्टॉलवरती. आणि इकडच्या साईडला आपण समोर आलो आहेत. इकडे बघा लॉलीपॉप वगैरे लावले आहेत. लॉलीपॉप कशी दिला ताई? 200 रुपये 7. 200 रुपये 7. इकडे बघा मस्त सुरमई आहे, कोलंबी आहे. सुरमई कोलंबी इकडे मस्त फ्राय करून मिळतात. बांगडा कसा दिला? 100 रुपयाना. कोलंबी कशी दिली? 300 रुपये प्लेट आहे. आणि इकडं सुरमई कशी सुरमई दिली? पापलेट पण 300 ना. 300 ना. जवळा मसाला इकडे 200 रुपये दिलेला आहे किंमत 200 दिलेली रुपयाची आहे. प्लेट आहे. एक खिमा पाव, जवळ पाव, वजरी पाव पण बघा आहे. खिमा पाव जवला पाव वजरी पाव हे 40 रुपये इकडे असणार आहे. आणि इकडे प्लेटवरती किमती वगैरे दिलेल्या आहे. इकडे बघा इकडे जवला वगैरे दिला. कसं दिला? तर जवळ हा 200 रुपये प्लेट आहे. 200 रुपये. चिकन खिमो 250 रुपये. हा वजरी मसाला 280 रुपये असणार आहे. चिकन मसाला 200 चिकन रुपये मसाला, असणार. सुक्या सुका चिकन, मसाला 250 रुपये बांगडा असणार. कढी आहे. बांगडा 200 रुपये असणार आहे. सोनकढी इकडे 30 रुपये असणार आहे. गावठी खेकडा इकडे 300 रुपयाला. खेकडा मसाला असणार 300 रुपयाला. आणि कोंबडी वडे 60 रुपयाला असणार. लॉलीपॉप हे 200 रुपयाला असणार आहेत. हो, सागोती वड्याची प्लेट आहे ती. सागोती वड्यांची प्लेट सुक्या चिकन वगैरे आणि वडे येतले 300 रुपये प्लेट आहे. 300 रुपयाला. आणि ही चिकन चिकन थाली आहे पूर्ण. चिकन थाली कशी दिली? 300 रुपयाला दिलेली आहे. हा, आणि खेकडा थाली कशी दिली? 400 रुपये ना. मच्छीची थाली आहे, बांगडा थाली आहे बांगडा थाली 300 रुपये ना. हे बघ या ताईंच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे आपले कोकणचे जेव मांस बसलेले मच्छी असं. बघायला भेटले आणि त्याची किमती वगैरे बघितल्या. चला पुढच्या स्टॉलवरती जाऊया. आपण दादूस आगरी स्वाद या स्टॉलवरती आलेलो आहेत. या दादानी नमस्कार. या नमस्कार दादा. किती प्रकारचे आपल्याकडे डिशेस लावलेले आहेत? आपल्याकडे चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे, पापलेट थाळी आहे, सुरमई थाळी भेटेल, बांगडा थाळी भेटेल, कोंबडी वडे भेटेल, कोलंबी थाळी भेटेल. त्यानंतर चिकन मसाला आहे, कोलंबी मसाला आहे, चिकन सुक्का आहे, मटन मसाला आहे, खेकडा मसाला आहे, लॉलीपॉप आहे, कोलंबी फ्राय आहे, कलेजी मसाला आहे, पापलेट सुरमई, बांगडा फ्राय, वडे पाहिजे वडे पण आहेत, वजडी आहे, किमा आहे, जवळा आहे. त्यानंतर आपल्याकडे कोलंबी फ्रायमध्ये बघा कोलंबी कोळीवडा आहे. त्यानंतर किमा पाव, कलेजी पाव, वजडी पाव सगळं भेटेल आपल्याकडे. या दादांच्याकडे आपण खूप साऱ्या डिशेस बघितला. तर चला आता या डिशेसची किंमत वगैरे जाणून घेऊया. बघा मटन थाली दिलेली आहे 400 रुपयाला. इकड साईडला तुम्ही पुढे बघितलात तर चिकन थाली 300 रुपयाला इकडे दिलेली आहे. आणि इकड साईडला तुम्ही बघितला पापलेट थाली ही 400 रुपयाला इकडे असणार आहे. इकडे बांगडा थाली दिलेली आहे 300 रुपयाला. आणि पुढे साईडला मटन वडे इकडे दिलेले आहेत ते 360 रुपयाला असणार आहेत. कोलंबी थाली इकडे बघितली तर 300 रुपयाला असणार. इकडे साईडला बघा भाकर वगैरे असणार त्याच्यामध्ये. आणि इकडे साईडला चिकन मसाला 200 रुपयाला असणार आहे. चिकन सुक्का इकडे 250 रुपयाला असणार आहे. आणि राईस 60 रुपयाला असणार आहे. खेकडा 350 रुपयाला असणार आहे. आणि इकडे साईडला मटन मसाला 300 रुपयाला असणार आहे. आणि इकडे झिंगा दिलेला आहे. हा झिंगा 300 रुपयाला असणार आहे. आणि कलेजी फ्राय 220 रुपयाला असणार आहे. कोलंबी 250 रुपयाला असणार आहे. आणि इकडे लॉलीपॉप 250 रुपयाला असणार आहे. वडे 60 रुपयाला असणार आहेत. आणि बांगडा इकडे 150 रुपयाला असणार आहे. आणि सुरमई फ्राय 350 रुपयाला असणार आहे. आणि पापलेट हा 400 रुपयाला असणार आहे. वजडी मसाला हा 250 रुपयाला असणार आहे. चिकन खिमा इकडं 250 रुपयाला असणार आहे. जवळा मसाला इथे 220 रुपयाला असणार आहे. आणि इकडच्या साईडला बघा ना कोलंबी फ्राय इकडे करून ठेवलेले इकडे वरती. इकडे लॉलीपॉप ठेवलेले आहेत. आणि मासला इकडे मॅरिनेशन वगैरे इकडे करून ठेवलेले आहेत. काय मजा येणार आहे या स्टॉलवरती. आगरी दादूस या स्टॉलवरती खायला डिशेस एकदम मजा येणार. बघा लहान मुलांना खेळण्यासाठी हा पाळणा इकडे दिलेला आहे. हा पाळणा इकडे एक असणार आहे. समोरच्या साईडला तुम्ही गेलात तर समोरच्या साईडला हा एक वरती आकाशी पाळणा इकडे दिलेला आहे. हा अंड्याचा एक पाळणा इकडे दिलेला आहे. हा एक इकडे असणार आहे. आणि समोर इकडे बघितलात तर समोर लहान मुलांना खेळण्यासाठी झुकझुक गाडी दिलेली आहे. इकडच्या साईडला हा एक इकडे पाळणा असणार. इकडे साईडला बघितला अशा प्रकारचे पाळणे इकडे असणार आहेत. खूप सारे पाळणे आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहोत. आणि इकडे साईडला तुम्ही बघितला तर लहान मुलांना खेळणारी जम्पिंग जॅक दिलेला आहे. स्पोर्ट बाईकचा एक पाळणा इकडे दिलेला आहे इकडे साईडला. आणि इकडे साईडला हा एक इकडे पाळणा असणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि पुढे बघितला तर अजून एक पाळणा इकडे दिलेला आहे. इकडे बघा हा इकडे पाळणा असा असणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. इकडे हा पाळणा असणार आहे. आणि पुढे इकडे बघितला तर अजून एक हा एक पाळणा इकडे असणार आहे. आणि पुढच्या साईडला बघितला तर इकडे मिकी माऊसचा एक गेम आहे. हा एक इकडे खेळणं दिलेला आहे. इकडे साईडला एक बघितला तर इकडे साईडला हा एक पाळणा इकडे असणार आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि पुढे बघितला तर बोटिंगचा एक गेम दिलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. हा इकडे पाळणा असणार आहे. आणि पुढच्या साईडला बघितला तर ड्रॅगनचा एक पाळणा इकडे दिलेला आहे. हा एक ड्रॅगनचा पाळणा इकडे बघितलात. आणि समोर साईडला बघितला तर हा एक पाळणा इकडे असणार आहे. बघा हा इकडे पाळणा असणार आहे. आणि इकडून पुढे आपण गेलात ब्रेक डान्स दिलेला आहे. तर ब्रेक डान्सवर इकडे बघा कशा प्रकारे इकडे मजा करतात. बाप रे धमाला असणार आहे ब्रेक डान्सवरती. अशा प्रकारचा हा ब्रेक डान्स असणार आहे. इकडे बघा ना कशा प्रकारे मजा घेतात. आपल्या कल्याण कोकण महोत्सवमध्ये आलात
आणि अशा प्रकारे मजा जर नाही केली पाळण्यात बसून तर तुम्ही कल्याण कोकण महोत्सवाचा मजा घेतलीच नाही. तर हा असणार आहे आपला कल्याण कोकण महोत्सवमध्ये ब्रेक डान्स. आणि इकडे बघितलं खूप सारे पाळणे इकडे दिलेले आहेत. हे सर्व आपण करून समोर साईडला हा एक पाळणा इकडे दिलेला आहे. हा पूर्ण असा वरती जातो आणि वरतून पुन्हा खाली येतो. हा इकडे पाळणा दिलेला आहे. आणि पुढच्या साईडला आपण इकडे गेलात इकडे साईडला खूप मोठा आकाशी पाळणा इकडे दिलेला आहे. हा बघू शकता आपण. आणि इकडे साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी हा एक इकडे दिलेला आहे. हा एक गाडीचा एक पाळणा इकडे दिलेला आहे. आणि इकडे साईडला तुम्ही बघितला तर अजून हा एक पाळणा इकडे असणार आहे. हा एक पाळणा इकडे दिलेला आहे. आणि समोर हा एक पाळणा इकडे दिलेला आहे. बघा हा एक पाळणा इकडे असणार आहे. समोर हा एक अजून एक पाळणा असणार आहे. इकडे साईडला हा एक अजून एक इकडे पाळणा असणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि इकडे साईडला बघितला तर अजून एक हा एक पाळणा इकडे असणार आहे. आणि इकडे साईडला गेम्स दिलेले आहेत. त्या गनमध्ये माचीस ठेवलेली आहे गिफ्टवरती ती उडवायची. जर ज्या गिफ्टवरची माचीस उडवली ती गिफ्ट आपली. आणि इकडे गेम दिलेला आहे मटक्यामध्ये बॉल टाकायची. या मटक्यामध्ये आपण 3 बॉल टाकले तर तिसऱ्या लाईनला जो गिफ्ट आहे तो मिळणार. 2 गेले तर दुसऱ्या लाईनला असेल तो गिफ्ट मिळणार. आणि 1 बॉल टाकला तर पहिल्या लाईनमध्ये जो गिफ्ट आहे तो मिळणार. आणि इकडं साईडला बघितला तर वड्यांच्या वरती नोटी वगैरे लावल्या आहेत. त्या वडीवरती आपण रिंग टाकायची. ज्या नोटीवरती रिंग पडली ती नोट आपली. हा एक गेम असणार आहे. आणि पुढच्या साईडला आपण गेलात तर पुढच्या साईडला अजून एक गेम आहे म्हणजे ते बॉल वगैरे नंबर वाईज सोडायचे. हा इकडे बॉल देतात बाउलमध्ये. हे बॉल आपण नंबरमध्ये सोडले ज्या नंबरचा गिफ्ट असेल तो नंबरचा गिफ्ट आपल्याला इकडे मिळणार. इकडे साईडला फुटबॉलमध्ये सर्व ग्लास वगैरे पाडायचे. आपण सर्व ग्लास पाडले तर पाहिजे तो गिफ्ट आपल्याला इकडे मिळणार. हा एक गेम इकडे असणार आहे. आणि इकडच्या साईडला आपण बघितला तर गनमध्ये बबल्स फोडायचा हा गन शूटिंगचा गेम दिलेला आहे. तर आज तुम्हाला दाखवला कल्याण कोकण महोत्सव कसा असतो ते. हा होता आपला कल्याण कोकण महोत्सव बघितला आपण. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेलकनचा कंटेंट दाबा. जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.